नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल कांदे पोहे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपण जाड पोहे घेतलेले आहेत आणि हे पोहे जे आहेत ते आपल्याला हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे भिजवताना जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत, नाहीतर हे पोहे चिकट होतात। आता फोडणीसाठी इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुमच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतील। आता फोडणीसाठी इथे आपण मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे आपण दोन मोठे चिरलेले जे का आहेत ते कांदे घालून घेतलेले आहेत। तर हे जे पोहे आहेत ते अगदी 10 मिनिटात बनतात, अगदी मऊ आणि मस्त असे टेस्टी लागतात। सकाळच्या नाश्त्यासाठी हा एकदम हेल्दी आणि झटपट होणारा पदार्थ आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। त्यानंतर हळद घालायची आहे, साखर थोडीशी, याने एक छान टेस्ट येते, थोडीशी हिंग पावडर, चवीनुसार मीठ, हे सगळं घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो। आणि अजून तुम्हाला कोणत्या नवीन रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका। आता यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि भिजवून घेतलेले पोहे ते घालून घ्यायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून पोहे जे आहेत ते तुटणार नाहीत। आणि झाकण ठेवून आपल्याला हे 3 ते 4 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। शेंगदाण्यांमुळे पोह्यांना एकदम छान क्रंचीपणा येतो आणि पोहे मऊ आणि मोकळे होण्यासाठी पाण्याचं प्रमाण आहे ते खूप महत्त्वाचं असतं। पाणी जास्त घालायचं नाही कधीही। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। वा, किती छान मस्त असा कलर आलेला आहे पोह्यांना आणि पोहे अगदी मऊ आणि छान टेस्टी तयार झालेले आहेत। आता वरून लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर मस्त असे हे गरमागरम महाराष्ट्रीयन कांदे पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। अगदी 10 मिनिटात परफेक्ट महाराष्ट्रीयन स्टाईल कांदे पोहे। ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पोहे डिशमध्ये सर्व करून घेताना पोहे त्याच्यानंतर खिसून घेतलेलं आहे ते ओलं खोबरं घालायचं, याने एक छान टेस्ट येते। बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि लिंबू, याने एक मस्त अशी टेस्ट येते। तर ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा। तर अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।